नमस्कार मित्रांनो, मी तेजस। आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये क्यूब रूट म्हणजेच घनमूळ पाहणार आहोत। तर ते समजून घेण्याआधी आपल्याला घन म्हणजे क्यूब्स माहिती असणं आवश्यक आहे। कोणते? तर 1 ते 10चे। म्हणजे आपण ह्याचा वापर करून कोणत्याही अशा मोठ्या संख्येचं घनमूळ म्हणजेच क्यूब रूट काढू शकतो। तर आपला 1 चा घन किती म्हणजेच 1 चा क्यूब किती? 1। 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8 म्हणजेच 8, 3 चा क्यूब 3 चा क्यूब किती येतो? 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा घन 729, 10 चा घन 1000। म्हणजे आपण इथे 1 to 10 चे क्यूब्स लिहिले आहेत, त्याच्या ह्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत। तर ह्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय की लास्ट डिजिट काय येतो तो आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे। तर 1 साठीचा लास्ट डिजिट काय येतो? तर 1 येतो। 1 चा लास्ट डिजिट 1। 2 चा इथे काय 8 आहे म्हणजेच 8 लिहिणार आपण, बरोबर। 3 चा 7 आहे, 7 आहे, ओके। सो 7 आपण इथे लिहिलेला आहे। 4 चा 64 म्हणजे इथे तुम्ही बघू शकता जेव्हा 4 आहे तेव्हा लास्ट डिजिट पण 4च असतो। 5 आहे तर लास्ट डिजिट म्हणजे शेवटचा आकडा पण 5च आहे। 6 आहे तर शेवटचा आकडा पण 6च आहे। म्हणजे 4, 5, 6 ला ज्याचा घन करायचा आहे, ज्याचा क्यूब करायचा आहे तोच आपला लास्ट डिजिट आहे। 7 चा घन तुम्ही बघितलात तर त्याचा लास्ट डिजिट 3 येतो। आणि इथे तुम्ही बघू शकता 3 चा घन किती आहे? तर 27 म्हणजे 27। तर लास्ट डिजिट किती आहे? तर 7 आहे, बरोबर। म्हणजे ह्याच्या उलटा हा असतो। म्हणजे ह्याच्यासाठी लास्ट डिजिट 7, 3 साठी 7 आणि 7 साठी 3। एकदम सोपा आहे। तसंच 8 चं पण आहे। म्हणजे 2 चा जो लास्ट डिजिट आहे 8, त्याचाच 8 चा लास्ट डिजिट 2 आहे। म्हणजे तुम्ही कंपेअर करू शकता की 8 असेल तर 2, म्हणजे 10 मधून 8 वजा केलेत तरी तुम्हाला लास्ट डिजिट 2 आहे असं समजता येईल। म्हणजे आपल्याला ह्या दोघांसाठी उलटं करायचं आहे। म्हणजे 2 चा 8 असेल तर 8 चा इथे 2, 3 चा इथे 7 असेल तर इथे 7 चा 3, ओके। 9 साठी तोच आहे आणि 10 ला 0 आहे। आता आपल्याला हे लास्ट डिजिट समजलेले आहेत, त्याच्यावरून आपण ह्या एवढ्या मोठ्या संख्येचा घन काढायचा प्रयत्न करूया। तर ही संख्या आपली आहे 50,653 म्हणजेच 50,653। तर ह्या संख्येला आपण 2 भागात डिवाइड करतो, 50 वेगळे आणि 6, 5, 3 वेगळा, ओके। तर आपला शेवटचा नंबर किती आहे? 3 आहे। मग हा 3 ह्या कॉलममध्ये कंपेअर करायचा। तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 3 म्हणजे 10 मधून 3 वजा करायचे, म्हणजे शेवटचा आकडा आला 7, ओके। आणि हा जो सुरुवातीचा अंक आहे 2 डिजिट म्हणजे 2 डिजिट आहे ना, त्यामुळे तो 50 आहे। मग 50 इथे कंपेअर करायचा कोणाच्या जवळ आहे? तर 50 हा 3 चा स्क्वेअर आणि 3 चा क्यूब आणि 4 चा क्यूबच्या मध्ये आहे। म्हणजे 3 चा क्यूब 27, 4 चा क्यूब 64। तर 50 आकडा घेताना इथे आपण समजा 50 असा लिहिला तर लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात छोटा अंक कुठचा आहे? तर 3 आहे। मग तो आपल्याला ह्या पुढे लिहायचा आहे। म्हणजे आपल्या ह्या संख्येचा क्यूब किती आला? 37 आलेला आहे। तर तुम्हाला हे बघताना खूप लेंदी वाटत असेल तरी पण तुम्ही ह्याची जर प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला काही क्षणामध्ये ह्या एवढ्या मोठ्या संख्येचा क्यूब काढणं शक्य आहे। तर आपण ह्याची अजून काही उदाहरणं पाहूया। तर आपण आता काही उदाहरणं पाहूया। तर पहिलं उदाहरण आपलं आहे, आपल्याला घन काढायचं आहे म्हणजे क्यूब काढायचा आहे 9261 चा म्हणजेच 9261 चा। तर ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की जेव्हा तुमचा 4 अंकी आकडा असेल म्हणजेच 4 डिजिट नंबर असेल तर 1 डिजिट नंतर कॉमा द्यायचा आहे। म्हणजे हा पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा करायचा आहे, समजा 4 अंकी नंबर असेल तर। तर आता महत्त्वाचा पुढचा पार्ट आहे की आपला लास्ट डिजिट इथे 1 आहे। मग इथे आपल्याला कंपेअर करायचं आहे लास्ट डिजिट 1 कुठे आहे तो। तर तिथे आपल्या लक्षात येते की 1 चा क्यूब 1 म्हणजे आपला आन्सर इथे लास्टला 1 येणार, बरोबर। शेवटी आपण इथे 1 लिहिला आहे। त्याच्यानंतर इथला हा 9 पहिला आकडा जो 9 घेतलेला आहे तो आपल्याला ह्यामध्ये कोणत्या 2 क्यूबच्या मध्ये आहे तो चेक करायचा आहे। तर तुम्हाला लक्षात येईल की 8 आणि 27च्या मध्ये आपला 9 हा अंक येतो। पण ह्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की मोठ्या अंकाचा क्यूब म्हणजे 3 चा क्यूब किती आहे? 27। तर कधीही मोठ्या अंकाचा क्यूब घ्यायचा नाही। तर लहान अंक आहे कुठचा? 2 चा क्यूब 8। मग जवळचा आकडा कुठचा आला? तर 2। नेहमी छोटा नंबरच कन्सिडर करायचा। तर ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलं 21 म्हणजेच 21, ओके। आता हा पुढचा एक आकडा आहे तो किती अंकी आहे? तर 6 अंकी आहे म्हणजे 6 डिजिट आहे। तर ह्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की 3
अंकांनंतर स्वल्पविराम म्हणजेच कॉमा द्यायचा, म्हणजे हा पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा. आता ह्यामध्ये शेवटी 9 आहे, तर 9 असेल तर तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे 9चं उत्तर लास्ट डिजिट आपला 9च येतो. आता 704, आता 704 आपल्याला इथे चेक करायचं आहे कोणाच्या मध्ये आहे तो. तर तुम्हाला लक्षात येईल 512 आणि 729च्या मध्ये 704 येतो, पण 704च्या जवळ जरी 729 असला तरी पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात छोटा नंबर कुठचा आहे 8, 512च्या जवळचं. मग ह्याचं उत्तर आलं आपलं 89 म्हणजेच 89. ओके, कारण 704 हा 8 आणि 9च्या मध्ये आणि 512 हा स्मॉलर क्यूब येतो 8चा. ओके, सो आन्सर इज 89. नेक्स्टमध्ये परत तसंच आहे, 6 नंबर डिजिट आहे. सो 438, आपल्याला 438 कुठे आहे बघा, 438 3 4 आणि 512, याचा अर्थ आपलं 7 आणि 6 जसाच्या 76. ओके, इथे आपला 5 डिजिट नंबर आहे. तर 5 डिजिट नंबरमध्ये 2 डिजिट नंतर आपल्याला स्वल्पविराम म्हणजेच कॉमा द्यायचा आहे, म्हणजेच हा पार्ट वेगळा हा पार्ट वेगळा. तर 68 चेक केलं तर तुम्हाला 64 124च्या मध्ये दिसेल, म्हणजे आपल्याला 4 घ्यावा लागेल. ओके, हा 1. ओके, तुम्ही बघितलं असेल की ह्याचा आन्सरला 41 म्हणजेच 41. तर अशा पद्धतीने आपण कोणताही जो पूर्ण क्यूब आहे म्हणजेच पूर्ण घनमूळ आहे त्याचं आपण उत्तर काढू शकतो. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.